जी.ए. म्हणजेच मराठी साहित्यातील एक निबिड रानातलं एक झपाटलेलं आणि झपाटून टाकणारं एक झाड आहे. साहित्याच्या या रानात शिरल्यावर ते झाड कुणालाही टाळता येत नाही. ते मागे टाकून आपण पुढे गेलो असंही कधीच होत नाही, असं मनोगत मेघना पेठे यांनी व्यक्त केलंय. ज्येष्ठ साहित्यिक जी.ए. कुलकर्णी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आशय सांस्कृतिक आणि जी.ए. कुटुंबाच्या वतीनं जी.ए. महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळी मेघना पेठे यांना प्रिय जी.ए. कथाकार हा पुरस्कार देण्यात आला. ज्येष्ठ लेखिका कमल देसाई यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आलाय. आज मला आनंद झालेला आहे. उत्तर आधुनिक काळात साहित्याच्या क्षेत्रात लुडबुडलेल्या कुठल्याही माणसानं आनंद झाला आहे असं बिनदिक्कतपणे म्हणायचं नसतं, याची जाणीव मला आहे. आनंद ही सरणारी बदलणारी गोष्ट आहे. त्यामुळे आनंद होणं ही अभिजनांच्यात आता अप्रगल्भतेची आणि अशिष्टपणाची खूण मानली जाते. त्यामुळे मी सुद्धा पुन्हा पुन्हा स्वतःला नीट तपासून पाहिलं आणि तरीही या पुरस्काराची वार्ता कळल्यावर जो आनंद मला झाला होता तोच आनंद आजही होतो आहे. याच निष्कर्षाला मी येते आहे. तर आज मला आनंद झालेला आहे. अर्ज करून मिळतो तो पुरस्कार नव्हे. नादारीसाठी, नोकरीसाठी अथवा म्हाडातल्या गाळ्यासाठी अर्ज करावा. पुरस्कार वळीवाच्या पावसासारखा अचानक अनपेक्षितपणे यावा. एखाद्या कबुतरानं घुंगूर बांधलेल्या गुलाबी पायावर गिरकी घेऊन सोचीतून पत्र टाकल्यासारखी त्या पुरस्काराची शुभवार्ता आपल्यापर्यंत पोहोचावी. हा पुरस्कार अगदी तसाच मला मिळाला याचा मला आनंद वाटतो. पण या पुरस्कारानं झालेल्या आनंदाचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ज्यांच्या नावानं हा पुरस्कार मला मिळतो आहे ते जी.ए. मराठी साहित्यातला मैलाचा दगड असा रटाळ दुसऱ्या भाषेतून उचललेला आणि वापरून गुळगुळीत झालेला शब्दप्रयोग मी त्यांच्यासाठी अर्थातच करणार नाही. लखलखीत, स्वतंत्र आणि वर्मी जखम करणाऱ्या प्रतिमांनी मराठी साहित्य श्रीमंत करणारा हा बादशहा, त्याचं वर्णन करताना कुठली प्रतिमा वापरायची तर संकोच वाटतो. कदाचित ती त्यांनीच आधी वापरलेली प्रतिमा असेल असंही वाटतं. तरीही सगळा संकोच आणि भय ओलांडून म्हणायचंच तर जी.ए. म्हणजे मराठी साहित्याच्या निबिड रानातलं एक झपाटलेलं आणि झपाटून टाकणारं झाड असंच मी म्हणेन. साहित्याच्या या रानात शिरल्यानंतर जी.ए. हे झाड कुणाला टाळता येत नाही. ते ओलांडून अथवा मागे टाकून रानाबाहेर पडलो असं कधी होत नाही. जी.एन. नेमकं काय वाटलेलं आहे हे धूसर कळत असताना त्यांच्या एका सुरुवातीच्या कथेतलं एक वाक्य समोर आलं. बाधा नावाची ही कथा. नायिकेच्या भावाविषयी लिहिताना जी.ए. म्हणतात, एकाकी, संतापी आणि चाफ्याच्या फुलासारख्या मनाचा हा भाव. त्याच्या कलानं घेणारं कोणीतरी असावं असं तिला वाटलं. आणि मला जाणवलं की हेच तर या माणसाबद्दल आपल्यालाही वाटलेलं आहे. एकाकी, संतापी आणि चाफ्याच्या फुलासारख्या मनाचा हा लेखक. सर्व तऱ्हेच्या तडजोडींनी लिडबिडलेल्या जगात कणाहीनपणे जगणाऱ्या सहमानवाविषयी जी.एन.ना वाटणारी तीव्र करुणा आणि तीक्ष्ण तुच्छता ही एखाद्याला स्वतःविषयी वाटणाऱ्या करुणे आणि तुच्छते इतकीच खरी आहे आणि सततची आहे. अशा माणसाची समजूत कोणी काढावी आणि कशी? उकळत्या रक्ताचा हा माणूस या जगात एकाकीच तर असू शकतो. चाफ्याच्या फुलासारखं आपलं मन आपल्याच संतापाच्या धगीत होरपळून जाऊ नये म्हणून चाललेली त्याची धडपड. मला वाटतं म्हणूनच कित्येकदा नियतीच्या नावाखाली जी.एच आपल्या पात्रांना स्वतःच न्याय देऊन काही काळासाठी तरी मोकळे होतात की काय. कुठलाही चांगला लेखक वाचकाला जीवन दृष्टी देत नाही. ती देता येण्याची गोष्टच नाही. पण तो आपली जीवन दृष्टी वाचकाबरोबर शेअर करतो. मी कुठे, कसा आणि का बघतो आहे आणि मला काय दिसतं आहे हे तो वाचकाला सांगत असतो. आपण ज्या गोठ्यात बसलो आहोत
त्याच्या पलीकडे असलेली एक क्षितिज रेषा धूसरपणे जरी त्याला दाखवता आली तरी खूप झालं. जीए क्षितिजाचं वेळ लावतातच, पण आपला गोठाही आपल्याला नव्यानंच दाखवून देतात. जीएनची नियती मला मान्य नाही. छोटंसं का होईना, पण प्रामाणिक आणि उत्कट जगता आलं आणि जसं जगले तसं लिहिता आलं. यामुळेच मला साहित्यातल्या या दादा माणसाच्या नावानं असणारा हा पुरस्कार आणि तोही प्रथम मानानं मिळाला असा कार्यकारण भाव मात्र मला मान्य आहे. हा पुरस्कार मला कमलताईंच्या हस्ते मिळतो आहे. याबद्दल मला जीवनाविषयी कृतज्ञता वाटते. ज्या व्यक्तींना आपण मानतो त्यांच्या हस्ते आपला सन्मान व्हावा हा एक भाग्ययोग आहे. कमलताईंना मी इतकी मानते की त्यांनी सन्मानच काय माझा अपमान केला तरीही मी त्यांचा तो अधिकारच मानेन. कितीतरी बाबतीत पहिलेपणाचा मान कमलताईंकडे जातो. एका खमक्या धारणेनं जीवनाचे न्याय, लॉज ऑफ लाईफ समजून घेत स्वतःच्या बळावर त्या जगल्या आणि तसंच त्यांनी लिहिलं. त्यांनी बाईला हॅट घातली नसती तर आजही सर्वत्र सर्वांनी बाईला टोप्याच घातल्या असत्या. कमलताई आमचं जगणं सुकर करण्यासाठी जगल्या असं मी म्हणणार नाही, पण ज्या निष्ठेनं त्यांनी कडेकपारीतून आपली हरणवाट शोधली त्यामुळे आमचं जगणं सुकर झालं एवढं मात्र निश्चित. सभागृहात आणि व्यासपीठावरही काही अपवाद अर्थातच आहेत असतील, पण ते वगळता आपल्यापैकी बहुतेक जण जीए आणि कमल देसाईंबरोबरच माझंही लिखाण वाचलेले आहेत आणि त्यापैकी काही जण माझ्या लिखाणावरही प्रेम करतात अशी एक उद्धट खात्री मला वाटते. तर त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या साक्षीनं आजचा हा आनंद मला व्यक्त करता येतो आहे. याबद्दलही मला आनंद वाटतो आहे हे नमूद करते आणि थांबते.